अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा म्हणून गाजलेल्या सिस्पे प्रकरणावरून आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। खासदार निलेश लंके यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला काल लंकेंनी जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिले। मात्र लंकेंचा हा खुलासाच आता त्यांच्या अंगाशी येताना दिसत आहे। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ठोकळ यांनी लंकेच्या भाषणाचा दाखला देत त्यांनी एजंटांना वाचवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे। आपल्या जाहीर भाषणातून निलेश लंके साहेबांनी कबुली दिली की मी गुंतवणूकदारांबरोबर दिल्लीत शरद पवारांना भेटलो। माझा आरोप हाच आहे की ते गुंतवणूकदार नसून ते एजंट होते आणि त्या एजंटांना वाचवण्याचा प्रयत्न हा माननीय निलेश लंके साहेबांनी केलेला आहे। ह्या घोटाळ्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी। तो विनोद गाडीलकर हा एजंट त्या दिवसापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून फरार आहे। हे त्यांनी जाहीर करावं की मी ह्या लोकांना वाचवण्यासाठीच दिल्लीत गेलो होतो। हे त्यांच्या स्पष्ट आणि स्पष्ट वक्तव्यातून समोर येत असताना माझी एकच विनंती आहे की आता या घोटाळ्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी।